महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावटळ उठली आहे। ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या एका धक्कादायक बातमीमुळे सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला, ज्यामध्ये अजित पवार यांच्या निधनाची बातमी अनधिकृतपणे येण्यापूर्वीच विकिपीडियावर त्यांच्या मृत्यूची तारीख दिसत होती। हे पाहिल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। हे सर्व स्क्रिप्टेड आहे का? एखादी घटना घडण्याआधीच ती इंटरनेटला कशी समजली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सुरुवातीला आपण तांत्रिक गोष्टी समजून घेऊया। विकिपीडिया हे एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे। याचा अर्थ असा की कोणताही नोंदणीकृत वापरकर्ता माहिती बदलू शकतो। याला तांत्रिक भाषेत वॅन्डलिझम असं म्हणतात। जेव्हा एखादा युजर जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरतो तेव्हा ती माहिती काही काळासाठी जगजाहीर होते। अजित पवारांच्या बाबतीतही हाच तांत्रिक मार्ग वापरून कोणीतरी त्यांच्या मृत्यूची तारीख अपडेट केली असावी। पण प्रश्न हा आहे की हे करणारी व्यक्ती नक्की कोण आणि तिचा हेतू काय होता? मुद्दा दुसरा, GMT म्हणजेच ग्रीनविच मीन टाईम आणि वेळेचा तांत्रिक घोळ। अनेकांना वाटतं की ही भविष्यवाणी आहे, पण यामागे टाइम झोनचं गणित आहे। इंटरनेटवरील विकिपीडियासारख्या जागतिक वेबसाईट GMT ग्रीनविच मीन टाईम किंवा UTC वेळेनुसार चालतात। भारताची वेळ IST ही GMT पेक्षा 5 तास 30 मिनिटं पुढे। जर एखाद्या व्यक्तीने परदेशातील सर्व्हरवरून किंवा VPN वापरून बदल केला असेल तर विकिपीडियाच्या एडिट लॉगमध्ये त्या देशाची वेळ नोंदवली जाते। यामुळे भारतात बसलेल्या माणसाला ती वेळ भविष्यातली किंवा आधीच ठरलेली असं वाटू शकतं। हा वेळेचा फरक समजून न घेतल्यामुळे ही अफवा स्क्रिप्टेड असल्याचं वाटू लागतं। मुद्दा तिसरा, सँडबॉक्स आणि ड्राफ्ट एडिटिंगची चलाकी। ही विकिपीडियाला आधीच कसं माहिती होतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सँडबॉक्समध्ये दडलेलं असू शकतं। विकिपीडियावर लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याचा मसुदा किंवा ड्राफ्ट तयार करण्याची सोय असते। अनेकदा IT सेल्स किंवा हॅकर्स अशा प्रकारचे डेथ रिपोर्ट्स आधीच ड्राफ्ट करून ठेवतात। जशी एखादी राजकीय हालचाल किंवा छोटीशी अफवा उडते तसे ते फक्त पब्लिश बटन दाबतात। यामुळे लोकांना असं वाटू शकतं की ही लगेच माहिती अपडेट झाली आहे, पण प्रत्यक्षात ती डिजिटल स्क्रिप्ट आधीच लिहून तयार ठेवलेली असते। मुद्दा 4, गुगल अल्गोरिदम आणि SEOचा राजकीय वापर। जेव्हा विकिपीडियावर माहिती बदलली जाते तेव्हा गुगलचे अल्गोरिदम ती माहिती तात्काळ उचलतात। भाजपचा IT सेल अशा तांत्रिक गोष्टींमध्ये माहिर आहे। SEO मॅनिप्युलेशनचा वापर करून एखादी नकारात्मक बातमी सर्च इंजिनमध्ये सर्वात वर आणणे त्यांना सहज शक्य आहे। जेव्हा लोकांनी गुगलवर नाव सर्च केलं तेव्हा त्यांना निधनाची बातमी सर्वात वर दिसू लागली। हे जाणीवपूर्वक केले गेलेले डिजिटल अटॅक सुद्धा असू शकतात, जेणेकरून जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण होईल। मुद्दा 5, IP ॲड्रेस आणि डिजिटल फुटप्रिंट्स। विकिपीडियावरील प्रत्येक बदलाचा एक रिव्हिजन हिस्ट्री आणि IP ॲड्रेस असतो। जर या प्रकरणाचा सायबर तपास केला तर हा बदल कोणत्या लोकेशनवरून झाला हे समजू शकतं। जर हा बदल एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाशी संबंधित इंटरनेटवरून झाला असेल तर हे सिद्ध होईल की ही केवळ तांत्रिक खोडी नव्हती तर एक मोठं राजकीय षडयंत्र होतं। अजित पवारांच्या समर्थकांमध्ये भीती आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे डिजिटल पुरावे मॅनिप्युलेट केले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही। मुद्दा 6, ते म्हणजे AI बॉट्स आणि विकिपीडिया API। आजकाल माहिती बदलण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची ही गरज उरलेली नाहीये। विशिष्ट बोट्स किंवा AI स्क्रिप्ट इंटरनेटवर फिरत असतात। जर एखाद्या नेत्याबद्दल सोशल मीडियावर नकारात्मक चर्चा वाढली तर हे बोट्स आपोआप विकिपीडियावरील माहिती अपडेट करण्याचा प्रयत्न करतात। विकिपीडियाचे API वापरून ही माहिती अनेक प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी पसरवली जाते। हे इतक्या वेगाने घडते की मानवी मेंदूला ते योगायोग न वाटता पूर्वनियोजित वाटू शकतं। मुद्दा 7, राजकीय सहानुभूती किंवा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न। आता काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की भाजपसोबत गेल्यामुळे अजित पवारांचा जो हक्काचा मतदार होता तो त्यांच्यावर नाराज झाला। त्यांची दादा ही प्रतिमा मोडीत काढण्यासाठी त्यांना हतबल, आजारी आणि राजकीय दृष्ट्या संपलेलं दाखवणं हा भाजपच्या मोठ्या आराखड्याचा भाग असू शकतो। कोणत्याही नेत्याला लोकांच्या नजरेतून उतरवणं ही सर्वात मोठी पॉलिटिकल स्क्रिप्ट असते आणि या डिजिटल अफवा त्या स्क्रिप्टचा एक छोटा भाग असू शकतो। मुद्दा 8 म्हणजे इन्स्पेक्ट एलिमेंट आणि व्हायरल स्क्रीनशॉटचं सत्य। अनेकदा विकिपीडियावर प्रत्यक्षात काही बदललेलं नसतं। इन्स्पेक्ट एलिमेंट नावाचं एखादं टूल वापरून कोणताही माणूस आपल्या कम्प्युटरवर दिसणारी वेबसाईट तात्पुरती बदलू शकतो
आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हायरल देखील करू शकतात। ही एक साधी आणि तांत्रिक ट्रिक आहे ज्याचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाते। अफवा पसरवणाऱ्यांनी कदाचित याच मार्गाचा वापर करून बघा विकिपीडियावर हे आधीच आले असा खोटा दावा केला असण्याची एक दाट शक्यता आहे। थोडक्यात सांगायचं तर विकिपीडियावरील ती वेळ ही भविष्य सांगणारी नव्हती, तर तो टाइम झोन, GMT आणि इंटरनेट सर्व्हरचा तांत्रिक खेळ होता। पण या तांत्रिक गोष्टींचा वापर ज्या प्रकारे राजकीय फायद्यासाठी केला गेला, अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याला अशा प्रकारे डिजिटल चक्रव्यूहात अडकवणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खरंच चिंताजनक आहे। आपण जबाबदार नागरिक म्हणून कोणत्याही खात्रीशिवाय अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या फॉरवर्ड देखील करू नये।